गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी कोपरगाव शहरात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नागरिकांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन केले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर बळाचा वापर होऊ नये अशी मागणी केली। आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर आंदोलनकर्ते पायी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत गेले। यावेळी त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते। घोषणाबाजी करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींवर कथित लाठीचार्जच्या तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई होणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे। संबंधित घटनेची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या आंदोलनात अनिल गायकवाड, प्रवीण शिंदे, हसीम पटेल यांच्यासह कोपरगाव शहरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते। संपूर्ण शहरात हे आंदोलन शांततेने पार पडले आहेत। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। गेले 25 ते 30 दिवसापासून दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर येथे आंदोलन चालू आहे आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आजचा उपोषणाचा 25वा दिवस आहे। 20 दिवस त्या ठिकाणी त्यांचं उपोषण अतिशय शांततेत चालू असताना केंद्र सरकारने आणि या केंद्र सरकारमधले जे दबंग मंत्री अमित शाह यांच्या गृह खात्याने अचानक सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचललं आणि बळजबरी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं। म्हणजे हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय अभिजित दिपके हे या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं। अतिशय शांततेत आंदोलन चालू असताना जंतर मंतरवर कोणतंही म्हणजे महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला आणि त्या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी आलेल्या होत्या म्हणजे 10 ते 12 वर्षाच्या सुद्धा विद्यार्थिनी त्या ठिकाणी आलेल्या होत्या, पण या सरकारने या केंद्र सरकारने त्यांना कोणतीही दया न दाखवता अफाटपणे अमानुष लाठी हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे। आणि देशामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन करतो ते आंदोलन दडपण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे। वास्तविक भारत देश ही लोकशाही आणि ही लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही असताना या ठिकाणी सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना सुद्धा हे सरकार हे छळ करत आहे। विद्यार्थ्यांचा छळ करत आहे, शेतकऱ्यांचा छळ करत आहे आणि कामगारांचा छळ करत आहे। त्याचप्रमाणे जे विरोधी पक्ष संसदेमध्ये आवाज उठवत्या तर त्या आवाज उठवणाऱ्या संसदेमध्ये सुद्धा त्या खासदारांना हे बसून देत नाही आणि हे संसदेचं काम बंद करताय। मग जनतेने न्याय मागायचा तर कुठे मागायचा? विरोधी पक्षांनी न्याय मागायचा तर कुठे मागायचा? हा प्रश्न या देशासमोर निर्माण झालेला आहे। तर आमची आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रात सुद्धा आपले काही राज्यकर्ते असे कोण तो आपला काय तो म्हणजे त्या याचा पक्षाचा म्हणजे त्याचं नाव सुद्धा घ्यावं का नाही, सदाखोत, त्याला भाऊ म्हणायच्या लायकीचा नाहीये तो सदाखोत नावाचा निर्लज्ज आमदार का ज्याला आम्ही म्हणजे बडवेगिरी म्हणतो का त्या बडवेगिरीवर त्याला ते विधान परिषदेची आमदारकी मिळालेली आहे। तो आमदार, तो भडवा आमदार या आपल्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतो। म्हणजे एवढी शर्मेची आपला महाराष्ट्रातला सुपुत्र त्या ठिकाणी आंदोलन करतो आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या अभिजित दिपके नावाच्या सुपुत्राला हा आमदार आतंकवादी म्हणतो, ह्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतो। त्यामुळे या आमदाराचा प्रथम जाहीर निषेध करतो। तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा हे आंदोलन बेसलेस असं काही शब्दांचा वापर केलेला आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि सर्वात महत्वाचा निषेध तर असा करावा लागतो का ज्या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपके या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे, स्वतःला महाराष्ट्राचे पाईक म्हणणारे, स्वतःला मराठी विचारांचे पाईक म्हणणारे आणि स्वतःला बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालणाऱ्यांचे पाईक म्हणणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिंदे सेनेने अजून या आंदोलनावर ब्रश सुद्धा काढलेला नाही किंवा त्यांनी साधा निषेध सुद्धा व्यक्त केलेला नाही। म्हणजे या असे लाचार राज्यकर्ते जे आहे, जे आपण स्वाभिमान म्हणतो, या अशा स्वाभिमानी महाराष्ट्र राज्यकर्त्यांनी स्वाभिमान केंद्रापुढे गाण ठेवलेला आहे आणि हे अत्याचार ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। कालही मुंबईमध्ये अमानुष लाठीमार केलेला आहे। तर या ठिकाणी कोपरगावकरांच्या वतीने, कोपरगाव नागरिकांच्या वतीने आम्ही हे आंदोलन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आम्ही आज हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे। परंतु जर केंद्राने किंवा राज्याने जर दखल घेतली नाही तर यापुढे कोपरगाव
शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा प्रखर आंदोलन केलं जाईल याच ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.